तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चला, आपला शेअर संपला. ओ जोशी साहेब, अहो घरी जायचं का नाही? चला लवकर. अहो तिथे नका ठेवू, बेसन ते वाळलं नाही अजून. काय हो, तुम्हाला ना काही भानच नसतं, कुठेही काही ठेवता. ऑर्डरच्या वड्या आहेत हो माझ्या. तुम्ही सुद्धा ना 788 लावतेस ना. अगं ते 788. हो लावते. 788 788 डोकं उठवले त्या 788नी. दिसत काही नाही पण टीव्ही बघायचा सोजवारी यांना. हो
दिसत नसलं तरी ऐकू येतंय बरं का मला. कान शाबूत आहेत म्हटलं अजून माझे. हो ते दिसतच आहे. घ्या 788 लावलंय. अहो नाही, आमची सरू ना रागावूच नाही शकत. तिच्या स्वभावातच नाहीये ते. फार निर्मळ आहे हो तिचा स्वभाव. हो मला माहिती आहे ना ते. आई ते तू सांगणार होतीस ना. काय रे पप्पा? ते काय झालं, यांच्यासाठी यांची खोली आवरत होते. त्यात तिचं पण सामान होतं. मी काय केलं, सगळं सामान घेतलं आणि दाराबाहेर ठेवलं. त्यात तिथून अत्यानंद महाराजांचा फोटो घेतला. आणि तुला तर माहिती आहे ना, मी त्यांची पगार यावेळेस लवकर झाला. पप्पू मला म्हणाला होता की देवापाशी ठेवा. अत्यानंद महाराजांच्या भक्ती सगळं स्वीकार. आज उशीर झाला खूप. काम होतं जास्त. भूक लागली असेल ना. असं करा, चहा झाल्यावर दिनूला हाक मारा. जेवण उरकून घेऊयात आपण लवकर. अगं एवढी सिरियल संपू दे की. बघता बघता जेव की. तीनू तीनू धीनू 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 काय हो? घाबरलो की मी. वर काय करतोयस? काय नाही. तुम्ही काय करता इथं? अरे आई जेवायला बोलवतीये. तुम्ही वा पुढे आलो मी. मोबाईल बाजूला ठेव रे तू. मारले की भाजी. जॅम नाही आहे का? संपवलास तू. कसली केलीस ग भाजी? बटाटा. हे आवाज बारीक कर ग बाई. मोबाईलवरनं आठवलं, माझंही रिचार्ज करायचंय. 100चं कर. एकदा 400चं मारून घे की. 100चं पुरतं मला. बाबा माझ्याकडे एक जुना मोबाईल आहे, वापरणार का? नको, मला कोण फोन करणार आहे? आई करेल की. 100चं रिचार्ज मारणार आहे ती. गप रे आगाऊ कुठचा. आजी हा बेसनाच्या वड्या खाणार का? अगं बाई चालेल की. अगवाई वगैरे काही नाही. ऑर्डरच्या वड्यात माझ्या त्या. अगं देख एका दुसरी, त्याला काय होतंय? एखाद दुसरी नाही, मोजून द्यायच्यात मला त्या. अशा किती द्यायच्यात ग तुला मोजून? 788. बघ बघ कसं बोलतोय ते. लहान नाही मोठं नाही, संस्कार म्हणून नाहीत. हल्लीच्या मुलांचं हे असं. आमच्या वेळेला सिरियल सुरू झाली आपली. अगं बाई झाली.
बटाट्याची भाजी, पुरणपोळ्या, चटणी, म्हणजे सान्यांकडनं 1000 रुपये ॲडव्हान्स घेतले तर त्यांच्याकडनं घ्यायचे 4360, 1000 रुपये 60, म्हणजे त्यांच्याकडनं घेतल्यावर त्यांना परत द्यायचे. झोपा. त्यानंतर ठीक आहे. दिनू, तुझ्या आईला विचार, आजच्या दिवसात मला चहा मिळणार आहे का? दिनू, अरे कुणी आहे का? कराग्रे वस्ते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंदम प्रभाते करदर्शन. या घरात माझं कुणी ऐकणार आई आहे? म्हणते चहा बी काय मिळणार नाही. जा टपरीवर जाऊन पिऊन ये. बघ कसं बोलतोय ते. विजू, ऐकतोयस ना? मला 1 कप चहा तर मागितला तर याची उत्तर ऐकावी लागतात. सकाळपासून झाले ना 2 कप चहा. बास आता, ऍसिडिटी होईल. हा घ्या चहा. नकोय मला. टपरीवर जाऊन प्या म्हणत होतीस ना, आता टपरीवरच जाऊन पिते. विजय, जा रे, घेऊनच ये टपरीवरचा चहा मला. अहो, तो दिन्या उगाच चिडवतोय तुम्हाला. तुझाच मुलगा तो. हे बघा, मला वाद घालायला वेळ नाही. पुष्कळ काम आहे. ती ऑर्डर संपायची वेळ आहे. प्यायचा तर प्या हा चहा, नाही तर घाला मोरीत. तू हो, पण ना. मोरीतच घालते. कशाला रे चिडवत असतोस त्यांना? तेवढाच टाइमपास होतो का तिचा. दिसायची बोंबे ओरडत बसली कसं, मज्जा वाटते तिला पण. कटकट होते ना सकाळी सकाळी. बघूही नकोस. ऑर्डर्स आहेत. ए बाई, झालं चालू. ते फेकून दे की बाई. आता किती जुनं झालंय ते. किती वर्ष वापरणार अजून. तुला काय जाते फेकून दे म्हणायला? माझं कामाचं यंत्र आहे ते. अगे त्याच्या बदल्यात फूड प्रोसेसर घे नवीन भारीतला. अशी बांगबुंग कामं होतील तुझी. तू घेऊन दे ना मग. देतो की. ते गोड नाही लागत ना? अरे फिकीच आहे ऑर्डर. खूप मोठी आहे ऑर्डर. हो मग. ए आजी, हा, जेवायला उशीर होणार आहे आज आपल्याला. ऑर्डर आहे आईची. चिडव हं, अजून चिडव. हा, आधी घरच्यांच्या भुकेचं बघा, मग बाहेर त्यांची पोट भरा म्हणावं. ऑर्डर आहे म्हणे. चला मी जातो. जा. कळीचा नारद. जातो. चहा ना संपलाय हो चहा. आणि आता गॅसही नाही रिकामा. ती ऑर्डर पोचवायची मला वेळेत. पण तुमचा डबा तयार ठेवलाय मी.
मलाही घेऊन चल रे संडासला. हा घ्या तुमचा डबा. कोण? मीच आहे. किती वाजले रे? 6. तो चॅनल बदल रे. केव्हाच काहीतरी लावून ठेवलंय. अरे लावतोयस ना? झी टीव्ही लाव. 788. आलात तुम्ही? हे डबे उचलून कंबरडं मोडलंय माझं. ऐ गं. अगं घरात उंदीर झालेत बरं का? हो नाही हो, उगाच तुम्हाला असं वाटतंय. नका ऐकू माझं. घर सगळं पोखरलं म्हणजे समजेल. किती वाजले हो? अहो ते फूड चॅनल लावा जरा. कॉन्टिनेंटल शिकवणार आहेत आज म्हणे. 582. अहो द्या इकडे द्या. 582. I'm going to heat a tablespoon of oil. Once the oil is hot, I'm going to first मी कुठे सांगितलं त्याला दुकानात जा म्हणून? तो स्वतः गेलाय. तो त्याला पैसे खर्च करायचे तर मी काय करू त्याला? हां तू ये माझ्याकडे, मी तुला सांगतो काय झालं. हो हो हां बाय बाय बाय. आईने जेवायला बोलवलं.
हा पेढा कसलाय? पेढा? खराब झालाय. काय हो तुम्ही खिसे तपासून का नाही देत कपडे धुवायला देताना? सगळं तसंच टाकून ठेवलेलं. मिळालं दळण? हो. का हो हे तांदळाचं पीठ जरा कमी दिसतंय. तुम्ही तुमच्या समोरच दळून घेतलं ना? हो हो. अगं बाई, रवा आणायला सांगायचा होता, विसरलेच. सत्यनारायण लागेल परवा. बरं, सत्यनारायणावरनं आठवलं, का हो तुमचं वर्कशॉप चाकणला हलवलं म्हणे? तुला कोणी सांगितलं? शिंदे वहिनी आल्या होत्या. कोण शिंदे वहिनी? अहो असं काय करताय? शिंदे तुमच्या वर्कशॉप मधले. त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे. 25 लोकांचं जेवण सांगून गेले आहेत त्या. त्यांना म्हणे प्रमोशन मिळालंय. तुम्हाला का नाही मिळत हो प्रमोशन? इतकी वर्ष खपताय. साठे साहेबांना भेटायचं. कोणच्या साठे साहेब? शिंदे. अरे जोशी, इकडे एवढ्या लांब? साहेबांना भेटायला आलो. साठे साहेबांना? आपले साहेब नसतात इथे. त्यांचा मुलगा बघतो ना हे सगळं. आणि तसंही मोठे साहेब आजारी असतात, आत्ताही ऍडमिट आहेत. चला ना आज जाऊन बसू, आपण बोलू. माझ्याबरोबर येतं? या ना या ना. हे सगळं मशीन सेक्शन आहे, फुल ऑटोमेशन आहे, सगळे इम्पोर्टेड मशीन्स आहेत. आणि पलीकडे एक्सपॅन्शनचा प्लॅन चालू आहे. हे केमिकल ट्रीटमेंट प्लांट आहे हा सगळा, इथून तिथपर्यंत. आणि मी काय साधा लेतवर करू, जे काय शिकलो ते तुमच्याकडनंच शिकलो. मला कुठलं कळत होतं याच्यातलं? अजूनही काही फारसं कळतं अशातली गोष्ट नाही, पण शिकावं लागेल. चला पुढचं सेक्शन बघू. कसं आहे जोशी, आजच्या काळात अपग्रेड होणं फार गरजेचं आहे, नाहीतर बाहेर फेकले जाऊ आपण. हा कुठला चहा आणला रे? तुम्ही पटकन चहा मागितला, मग मशीनचा चहा घेऊन आलो. बरं ठीक आहे ना. घ्या ना. शिंदे साहेब. हा आलो आलो आलोच. जोशी
कोण? मीच आहे. विजू, तुझी नोकरी गेली म्हणे. तुला कोणी सांगितलं? शिंदे वहिनी बोलता बोलता बोलून गेल्या. तुम्ही का नाही सांगितलं पण आम्हाला? काय विचारतेय मी? किती दिवस झाले या गोष्टीला? अहो तुम्ही काही बोलणारच नाही आहात का? तुमचं वर्कशॉप बंद झालंय म्हणे. काय? हो, यांच्या साठे साहेबांनी वर्कशॉप बंद केलं. मुलांनी कंपनी सुरू केली आहे वेगळी. फुल ऑटोमेशन आहे तिथं. जुन्या वर्कशॉपमधल्या कोणालाच ठेवलं नाही कामावर. शिंद्यांना तेवढं ठेवलंय कामावर. आता यांची गरजच नाहीये. इतकी वर्ष खपतात त्याचं त्यांना काहीच नाहीये. पुरे झालं का तुझं? किती बोलशील त्याला? 35 वर्ष काम करतोय तो. अहो त्या कामाचा काय उपयोग आता? हातात काय आलं? जे आलं होतं ते सगळं खर्च झालं तुमच्या ऑपरेशनसाठी. मी म्हणत होते माझ्या ऑपरेशनवर खर्च करू नका म्हणून. आता काही पाहिजे इच्छा राहिली नाही माझी. हो तुम्ही नका हो सुरू करू तुमचं. तुमचा विषयच नाहीये इथे. त्याला माझी दयाही येत नाही. मी काय म्हणतेय, नेतही नाहीये मला. तुम्ही मला सांगितलं असतं तर जीव नसता घेतला मी तुमचा. हे असं दुसऱ्याकडून कळणं धक्का बसला मला. आणि मला सांगा, तुम्ही रोज जाता कुठे मग? किती मायक्रॉनमध्ये काम करता? 15 मायक्रॉन. हा जॉब मोजून दाखवा मला. याच्यावर आकडे कुठे आहेत? तो डिजिटल वर्नियर आहे. साधा देऊ तुम्हाला? वीस 22. काम चांगलं आहे तुमचं. आपल्याकडे रोजच्या ह्याला लेथला काही फारसं काम नसतं. 1-2-3 जॉब असतात फक्त. बाकी सगळं आपण CNC VMCवर करतो. त्यामुळे तुम्हाला पडेल ते काम करायला लागेल. जमतंय का बघा. गौरांग यांना लेथ सेक्शनला घेऊन जा. हे ड्रॉइंग, हे मटेरियल 3 mm अलाउन्स ठेवून बाजरून घ्या. मायक्रोमीटर हवं होतं. मायक्रोमीटरची काय गरज आहे? आपल्याला जॉब CNCवर फिनिश करायचा आहे.
घाबरलो ना मी. तुम्ही कधी आला? तू जेवला नाही म्हणून तुझ्या आईने दूध. हॅलो, हां नित्या, ते आपल्याकडे NVIDIA 6150 ग्राफिक चिप मिळेल का रे? हां ओरिजिनल पाहिजे पण रिबॉल नको. कितीला? 2000. बरं ठीक आहे, उद्या मी येतो दुकानावर सकाळी. हो येस, थँक्यू. हां सम्या, अरे त्या मदरबोर्डची ग्राफिक चिप गेली. हां नाही माझ्याकडे नाही, मार्केटमध्ये बघायला पाहिजे. मिळेल काय 4500. अरे चिपचेच 3000, वरचे माझे 1500. नाही बॉस, हे स्किलचं काम आहे बॉस. तुला परवडणार असेल तर सांग. नाही हां मग उद्या सकाळी यायचं, ॲडव्हान्स देऊन जायचा आणि परवा लॅपटॉप घेऊन जायचा. हो वेलकम. बाबा जाताना दार बंद करून जा. काय जोशी बोला. सर CNC बंद पडली. हां चालू होत नाही कसं तरी. हो सर ठीक आहे, आपल्याकडे नेहमीच्या माणसाला बोलवून घ्या, येईल करून येतो. सर हा जॉब मी करू का? लेथवर 15 मायक्रोनमध्ये कर. 70-80 जॉब करणार? माझं CNC 70-80 जॉब देतं दिवसाला. जोशी, हो जोशी, इकडे या. या इकडे. हो इकडे या आणि या एरियामध्ये जो काय स्क्रॅप आहे ना तो सगळा गोळा करून स्क्रॅप यार्डमध्ये टाकून द्या.
चाललात जोशी? विचित्रच माणूस आहे हा. ए बहिऱ्या, अरे जपाचं मशीन बंद पडलं का? कुणी आहे? दिनू, अरे दिनू. काय ग? अरे समर्थांचं मशीन बंद पडलं वाटतं. बंद पडलं? हा. बघतोयस ना? हो. अरे मारतोयस काय? हे फेकून देतो आता. काय? मग हे कोण दुरुस्त करत बसणार? हल्ली काय दुरुस्त बिरुस्त होत नाही, भंगार झालं ते आता. दुरुस्त होत नाही म्हणजे? अगं त्याची प्रोग्राम चिप जळाली असणार, ती मिळत नाही आता. आणि ती IC आता जाऊ दे, तुला नवीन आणून देतो ना मी. अरे तुझ्या बापाच्या जन्माच्या वेळचा रेडिओ आम्ही तुझ्या जन्मापर्यंत ऐकत होतो आणि 6 महिने झाले नाही तर मशीन बंद पडलं. काय रे दिनू? गेला वाटत. आगाऊ झालाय अगदी. लहान बघत नाही, मोठं बघत नाही, काही बोलतो. म्हणे दुरुस्त होणार नाही. न दुरुस्त व्हायला काय झालंय? असं काय मोठं आहे? बाप तो तसा, आई ही अशी. घरात पाय म्हणून टिकत नाही. पण आता माझा जप बंद झाला ना, आता कधी ते मशीन सुरू व्हायचं आणि जप सुरू व्हायचा. बंद पडायला काय झालं? माळ आहे ना तुझ्याकडे? अरे जपाचं मशीन सुरू असलं म्हणजे आपण आपलं एक 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 म्हणी ओढत बसायचं. तू केव्हा आलास? आत्ताच. 5 लाख वेळा जप करायचा संकल्प केलाय मी. आता डोळे मिटायच्या आधी तो पार पडला म्हणजे झालं. नरसिंहाचं दर्शन घ्यायचंय रे. माझे डोळे मिटायच्या आत निवून आण म्हणजे झालं. TV लाव रे जरा. आणि इकडे तो रिमोट. 7 8 8
चहा देऊ? नको, अजून 2 पोळ्या होऊ देत. किती करायच्या आहेत पोळ्या? 100. तुम्ही झोपा, आम्ही करते. नाही, मी काहीतरी मदत करतो ना. तुम्ही काय मदत करणार? हा पोळपाट का वापरत नाहीस तू? चिकटतात पोळ्या त्याला. हाँ बोलो साहब, किधर जाने का है? अरे वो मेरे साथ है. कौन, जोशी मैडम है क्या? हाँ. आपका हस्बैंड है क्या? हस्बैंड है मेरा. हाँ ठीक. आज किसके पास देने का है? राव मैडम के पास जाना है. जाए? हाँ ठीक है, जाओ चला. जाओ. जरा थोडंसं आवरून दिलं पाहिजे बाई. अहो थांबा, तसा नाही उघडत तो दरवाजा. हा, जोशी वहिनी बोलतेय मी. दार उघडता? हा, चला. मस्त वास येतोय. हो ना, टेस्ट करून बघा ना. छान झालीये. आवडली ना? गुळाचं पुरण एकदम खमंग होतं. साखरेचं पुरण मला खरं फारसं आवडतच नाही. बसा ना. हो, चहा करते. नाही हो, चहा वगैरे काही नको. कामं पडलीत पुष्कळ, निघायला हवं आम्हाला. बसा ना. अरे हो, बसा ना. मोजून घ्या. हा, 100 आहेत पोळ्या. मोजायचंय काय त्याच्यात? पण या सगळ्या पोळ्या तुम्ही एकटीने केल्यात? हो, रात्रभर जागून केल्या मी. आई गो, आणि झोप नाही आली? नाही हो, काम नसलं की झोप येते. आणि हे मधनं मधनं चहा देत होते ना मला. तुम्ही काय करता? त्यांना कंपनीतून ब्रेक मिळालाय. मी काय म्हणलं, माझ्याच कामात मदत करा तुम्ही मला. एकटीच्यानं नाही होतो. खरंच आहे. एक मिनिट. पैसे काढूनच ठेवले तुम्ही? पैशाची काही घाई नव्हती हो. नंतर सावकाश दिले असते तरी चाललं असतं. कसं वाटतंय? तुम्हाला हवं तसं एकदम नॅचरल ठेवलंय. हा, छान वाटतंय. काको, चेहरा किती ओढल्यासारखं दिसतोय. नवीन फेस पॅक आणलाय, लावून बघता का? माझ्या भाऊजाईने दुबईवरून पाठवलाय. एकदा लावून बघा, स्किन अशी ग्लो करते ना. हो ना. महाग असेल ना पण? पैशाचं काय एवढं घेऊन बसलात हो? आणि अशा किती वेळ येता माझ्या पार्लरमध्ये तुम्ही? थोडे स्वतःवर पैसे खर्च करा, काही बिघडत नाही. हो ना, बरोबर. आजकाल चांगल्या घरी ऑर्डर घेऊन जायचं असेल ना तर जरा बरंच जावं लागतं. हे असलं थोबाड घेऊन गेलं ना तर कोणी उभंही करणार नाही. आणि हल्ली बायका काय काय लावतात नाही चेहऱ्याला, सगळ्या गोऱ्यापणच दिसतात. अहो, हल्ली लोकांकडे किती पैसा आलाय. मग काय, उडवा पैसे, करा जीवाची चंगळ. गाड्या म्हणू नका, पार्ट्या म्हणू नका. पार्ट्यांवरून आठवलं, ग्रहमखाचं जेवण देऊ शकाल तुम्ही? हो, देईन की. कोणाला द्यायचंय? आमच्या बिल्डिंग मध्ये.
त्यांचा मुलगा पुढच्या महिन्यात US ला चाललाय. घरचे म्हणाले लग्न करूनच जा. वेळ कमी असला तरी सगळं सागर संगीत करायचंय. देऊ त्यांना नंबर? हो दे की दे. दोन्हीकडच्यांना देते. दोन्हीकडचं काम मिळालं की बरंच आहे की. हो चालेल ना. चायनीज देता येईल ना तुम्हाला? ग्रहमखाला चायनीज? हो त्यांचं सगळं वेगळंच आहे. जमेल की तुम्हाला? करून बघा एकदा. करीन ना करीन. पार्टी मोठी आहे. रेट थोडे वाढवूनच सांगा. बर बर. काय हो काकू, केस किती ड्राय झालेत. हो ना ग, कधी कधी वाटतं कापूनच टाकावे एकदाचे. करूयात का एखादा हेअरकट? नको ग बाई, कसं दिसेल ते मला. अहो दिसेल चांगलं, करून बघा. बघू जरा इकडे, थोडं इकडे बघा. तुम्हाला ना हे बघा. अगं बाई हे काय? हा अरे देवा, कसं दिसतंय ते? चांगलं दिसेल की. हा गंमतच आहे. एक मिनिट. हा शॉर्ट हेअर चांगला दिसेल, लेटेस्ट आहे. नको, यांना नाही आवडणार. आणि या वयात चांगलं दिसून करायचंय काय? French beans cut lengthwise. आई अब सुरू झालंय. Onion cut lengthwise. Capsicums cut lengthwise. Green chilies finely chopped. Shallots cut lengthwise and shredded carrots. Boiled noodles. Chili sauce. घेतलंस का रे सगळं साहित्य लिहून? हो एक मिनिट. आई तुझा मेनू वाढवला पाहिजे हा. आजकाल लोकांना व्हरायटी पाहिजे. हो रे. या चॅनलवर 24 तास फक्त वेगवेगळ्या रेसिपीज दाखवतात. हो ना. रेकॉर्ड करून देतो मी तुला. हे सगळं ठीक आहे रे, पण हे लागतं कसं एकदा खाऊन बघायला पाहिजे नाही? After you finish boiling your noodles, just apply a little bit of चला चला चला. इकडे बघ इकडे बघ. छान आला ना. थांबा थांबा देतील ते. काय म्हणतात त्याला? चॉपस्टिक्स. चॉपस्टिक्स. कसली भाजी आहे रे ही? भाजी नाही, नूडल्स आहेत नूडल्स. नूडल्स आहेत नूडल्स. म्हणजे? अगं शेवया आहेत ग. हा फोडणीच्या. अरे आवरा यार हिला. हो फोडणीच्या शेवया आहेत काका. चांगलं लागतंय. हे बघ हे खालचं असं, खालची पक्की धरायची. मीठ कमी आहे रे जरा. आणि वरची अशी. हे जमलं की जमलं तुला. एवढं जमलं पाहिजे. अवघड आहे रे. जमेल 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 जमेल. जाऊ दे ग, हातानं खा. हे बघ हे. जाऊ दे बाबा, काट्या चमच्याने खाते मग. अहो खा ना.
मला नाही वाटत छोटे साहेब काय मदत करतील म्हणून. फार व्यवहारी आहे तो. हे मोठे साहेब आजारी नसते ना मी माझी मशीन विकत घेईन. हां, विचारून बघायला काय हरकत आहे म्हणा. हॅलो. हां, साहेबांनी. बर, आलो आलो. साहेबांनीच बोलवलंय. आपल्याही कामाचं विचारून घेऊ. हां, चल. दिवसाला 1,00,000 कॉम्पोनंटची रिक्वायरमेंट आहे शिंदे. अडीच मिनिटांची जॉब सायकल. टू मच. रेडिओ. सर, ते जॅपनीज डेलिगेट्स आलेत. बघ, झाली कणिक म्हणून. किती कमी वेळात झालं. निम्मा वेळ वाचणार तुझा. अहो बघितलं, आपल्या दिनूंनी फूड प्रोसेसर घेतलाय. जबाबदार झाला हो माझा मुलगा. इमोशनल ड्रामा नकोय. तुला गाडी पाहिजे का? नाही नॅनो घ्यायची का आपण? आत्ता डाऊन पेमेंट करतो, घेऊन टाकू गाडी आपण. नको रे बाबा, तू फूड प्रोसेसर घेऊन दिलास ना तेवढं पुरेसं आहे. नाही, गरज आहे आपल्याला गाडीची. तुम्हाला पण डबे पोचवायला मदत होईल. हे किती दिवस असं तुम्ही रिक्षाने जात बसणार? तो रिक्षावाला येणार नाही, तुम्ही त्याच्या हातापाया पडणार, तो वाटेल तेवढे पैसे मागणार. त्यापेक्षा एकदाच गाडी घेऊन टाकू, बाबांना शिकवून टाकू गाडी. ते घेऊन जातील तुला पाहिजे तिकडे, नाही का? आता हे सगळं काम झालं ना की मला 2 लाख रुपये मिळणार आहे. आणि आता 1 लाखात गाडी येते. तू टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. तुझी अशीच उत्तर प्रगती होऊ दे बाबा. हां, ठीक आहे. हे माझं सगळं सामान इथे राहील ना थोडे दिवस. तू काही काळजीच करू नकोस. हे झोपतील बाहेर आणि मी इथे किचनमध्ये. विजू, आता आणायचे तुझ्याजवळ मोकळा वेळ आहे. आपल्या घर मालकांना जरा नीट समजावून सांग. रिडेव्हलपमेंट करा म्हणावं. आता काय सांगते मी? तुला जेवायचं नाही आहे का? नाही, उपास आहे माझा. हे बघ, ऐकलंस? घरात उंदीर आहेत. ते घर पोखरतायत. एक दिवस भिंती पोखरून घर डोक्यावर कोसळेल तेव्हा समजेल. आणि आपल्या घरमालकांना सुद्धा जागेचा मोह सुटत नाहीये. 100 वर्ष झाली की म्हणावं आता या वाड्याला. आता काय डोक्यावर कोसळण्याची वाट बघतायत? अगं जेवायला वाढतेस ना? अहो, दिनू येईलच आत्ता 5-10 मिनिटात. तो आल्यावर सगळ्यांनीच बसूयात जेवायला. त्याची यायची वेळ झालीच आहे. जरा फोन करून बघा ना त्याला.
मी तर कुठे आत आहे. GF6150 ग्राफिक चिप इंटेल 8280 IBM 8280. नाही बॉस, यातलं काहीच नाही मिळणार. काय बोलतोय तू? अरे जे खरं तेच बोलतोय मी. तुझ्या भरोश्यावर काम घेतलंय बाबा मी ते. अरे मी चायनाहून मागवतो कंपोनंट्स, पण आता इंटेलनीच बंद केलेलं आहे, त्यामुळे चायनातही मिळत नाही. आणि 7 वर्ष जुनी टेक्नॉलॉजी ही, काही मिळणार नाही यातलं. आता i7 लॉन्च झालेलं आहे, ते 5th जनरेशनचं. आता त्याला काय सांगू ज्याच्याकडून काम घेतलंय मी ते? भंगारात टाक म्हणावं त्याला, किंवा एक काम कर, स्क्रॅपमध्ये बघ. झालं काम तर होईल तुझं. कोण आहे? मीच आहे. घाबरवलं ना तुम्ही मला. काय पाहिजे? ग्राफिक चिप नाही का? हे एवढंच आहे. सर हे पण न्यायचं का? घेऊन जा. अरे बाबा तू कोटेशन देताना जास्तीचं देत जा ना. तू मागच्या वेळेला लॅपटॉप दिलेलं तेव्हाच सांगितलेलं मी तुला. मी घरी आलोय. हां अरे ते नवीन काम मिळालंय ना, ते SMTSच्या फॅनवर बॅटऱ्या लागतात बघ, ती सगळी पॅनल आत्ता मी घेऊन आलो. हो मगाशी दिसली की मला तुझी गाडी.
घ्या ना काका, चहा घ्या. कसं आहे काका, आपल्या जुन्या वर्कशॉपमधल्या सगळ्या मशीन्स गुजरातला पाठवल्यात. नाही, अजून नाही गेल्यात. त्या तिथेच आहेत. मी बघून आलो आहे. हो का? बर, मी बघतो. पण कसं आहे, एका कंपनीबरोबर आपल्या जुन्या वर्कशॉपमधल्या सगळ्या मशीन्सचं डील झालं आहे. मी पण तुमच्याकडून विकतच मागतोय. पण तुम्हाला मिळेल की कुठूनही जुनं लेथ मशीन? पण ते माझं नसणार ना. अहो, त्या मशीनवर मी 35 वर्ष काम केलंय. मला ते मशीन कळतं. कसं आहे काका, तुम्ही जवळचे आहात म्हणून तुम्हाला सांगतो. ते वर्कशॉप बरेच दिवस लॉसमध्ये होतं. बाबांनी बरंच कर्ज काढलं होतं ते सुरू करताना. प्रत्येक हाताला काम या लॉजिकमुळं त्यांनी ऑटोमेशन केलं नाही. कामं कमी मिळत गेली आणि नंतर ते वर्कशॉप बंद करावं लागलं. अजूनही बरंचसं कर्ज आहे. त्यामुळे ती जागा आणि त्या मशीन्स आम्ही विकतो आहोत. जोशी, बऱ्याच दिवसानंतर देवाची आठवण आली. काय नवीन जॉब का? देहरक्षणाकारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. सोडून द्या जोशी सगळे हे. अहो, आता आपलं वय झालं. या जगाच्या वेगाशी आपला निभाव नाही लागणार. आता हेच जमतंय, हेच करायचं उरलेलं आयुष्यभर. तेवढीच आपली देवाची सेवा. तुम्ही येत जा की, आम्ही इथं रात्रभर भजन कीर्तन करतो. शांत वाटतं. काकू, ओ जोशी काकू. हाँ, आज काय बेत? चायनीज. चायनीज का? वा, किती लोकांचा? 100. चालू द्या, चालू द्या. शिजल्यात का हो या नीट? बघा बरं. So we do it. हाच ब्रँड आहे ना तुझा?
काही पैसे हवे होते. जास्त. किती? 1.5 लाख रुपये. काय? 1.5 लाख रुपये? कशाला पाहिजे एवढे पैसे? लेथ विकत घ्यायचंय. काय? कशाला? मला माझं युनिट टाकायचंय. अहो इतकी वर्ष केलं ना काम, आता बसा ना घरी जरा शांत. माझ्याकडे नाही आहेत एवढे पैसे. बरं घेतलं जरी लेथ मशीन विकत तरी ठेवणार कुठं ते? त्यासाठी जागा पाहिजे. आणि करणार काय त्याच्यावर? क्लायंटेल कोण आहे तुमचं? बजाज का टेल्को? तू देणार आहेस की नाही? अहो बाबा, कशासाठी ही सगळी धडपड? आम्ही काय शत्रू आहे का तुमचे? मी कमवतोय, आईचा व्यवसाय चांगला चाललाय. हे काय तुम्ही काढले वर्कशॉप मधूनच? एखाद दुसरी कामं होत असतील लेथवर अजून, पण ते तेवढं पुरतंच. आणि किती दिवस टिकणार आहे ते अजून? सगळ्या गोष्टींचं वजन कमी करणं चाललंय. त्याच्यामुळं मेटलऐवजी फायबर बॉडी वापरतात. आता मेटल वापरलं तरी कास्ट करून घेतात ते. अहो टेक्नॉलॉजी अशी बदलतीये. ड्रायव्हर शिवाय चालणाऱ्या गाड्या आल्या आहेत. काम करायला लोक असे रोबोट बनवत आहेत जे बिघडले की स्वतःला रिपेअर करतील. आणि काय लेथ बीत? कळतंय का? दिनू, अरे जरा हळू चालव ना. किती जोरात चालवतोय. हळू चालवतोय. काय माई, घेतली का नाही माझ्या लेकानं गाडी? मग आहेस माझा नातू तसा गुणाचा. काय हो, तू गाडी चालवायला कधी शिकलास? तुम्ही जुनं मशीन घेणार आहात ना, त्याची डेप्रिसिएशन व्हॅल्यू काय ते बघावं लागेल. प्लस तुमची रिपेमेंट कपॅसिटी काय तेही बघावं लागेल. तुम्हाला काहीतरी तारण ठेवावं लागेल. आणि लेथ मशीनवर किती काम चालतं हेही बघावं लागेलच ना. अरे देतो दादा.
अरे बाबा माझा इथं लॉस झालाय आधीच तुला. अरे गाडी मी नाही घेतलेली, गाडी आईने घेतली. ती उगाच सगळ्यांना सांगत सुटली मी घेतली म्हणून. अरे तुला माहिती ना तिला कसं शो ऑफ करायचं सवय. नाही 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 माझा काय संबंध नाही. ते अकाउंट नुसतं नावाला आहे, बँकेत काय पैसे नाही माझे. मॅडम बाहेर मोठ्या साहेबांना भेटायला कोणतरी आलंय. हा सांगितलं ना मी मॅडम त्यांना. अहो ते ऐकतच नाही आहेत. कोण जोशी म्हणून कोणतरी आहेत मॅडम. हां हां देतो 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 या. हॅलो. कसे आहात साहेब? कसा दिसतोय? यंत्रांच्या सहाय्यानं जगतोय. घ्या पाणी. हे आमचे लेथ जोशी, मलाही सिनियर आहेत. आम्ही कधी वर्कर समजलंच नाही यांना. कलाकार आहेत कलाकार. तुम्ही दोघं बोलत बसा, मी आले. काय आहे जोशी हातात? पिस्टन. साहेब. बोला बोला जोशी. मला लेथ हवं होतं. माझं छोट्या साहेबांशी बोललो मी, पण मी विकत घ्यायला तयार आहे. काय बोलताय जोशी तुम्ही? मी तुमच्याकडून पैसे घेईन का? मला कळतंय कलाकाराच्या हातातून कला काढून घेतली की काय होतं ते. मी बोलतो विक्रांतशी. हा जॉब इथंच ठेवा तुम्ही. आपण करू तुमच्यासाठी काहीतरी.
या आई सावकाश. दिसते अरे मला आता स्वामी समर्थ. आई जरा सावकाश. हो हो दिसतंय आता. नको नको म्हणत होते ऑपरेशन तरी केलंच. हो हळू पुढे बघा. घाबरवलंस की मेल्या. हे किती आहेत म्हातारे? 4. हे किती आहेत? चेष्टा करतोस माझी? अगं तुला नरसिंहाचं दर्शन करायचंय ना, मग चेक करून घेतलं तुला दिसतंय का नाही? नरसिंहाचं दर्शन कधी जायचं? आता लगेच. लगेच? ए बाग आला की नाही तुझा देव? माळ घालायची, माळ घालायची, माळ घालू ना आपण. ए बाग उचलली माळ, घातली तुझ्या नरसिंहाला. ए बघ आरती सुरू झाली. नमस्कार कर म्हातारे, नमस्कार कर. हा बाग बाग डोळे भरून बघून घे तुझ्या देवाला. घडवलं की नाही दर्शन? त्यांना सांगा जरा आवरा म्हणून. माझ्याकडे बायका येणार आहे तो हळदी कुंकवाला. हो काय झालं, उठवा ना त्या.
पायवर घ्याव जरा.